रंगी रे सिरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवले तरीसी अभिला सजले नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारासन भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष सजले अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष सजले चला रंगी रंगी रे रंगी काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष सजले नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी मभयदां जाड्यांधकारापहं हस्ते स्फाटिक मालिकं विदधति पद्मासने सोमस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर नीलांबुजा श्यामल कोमलांगं सीता समारोपित पानो महासायत चारु चापं नमामि रामं रघुवंशनाथम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे अपरंपार हे भक्ति तिहारी तुम पर राजे अवध बिहारी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ बिने मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत विठाला विठाला रंगे रंगे रे सिरंगे काय भुलला से पतंगे शरीर जायाचे ठेवणे दरसी अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे या वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे पंचपुरुषार्थ पंचमवेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराचे पूर्ण आहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु ज्ञानेश प्रिय विश्वमान्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू या मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा जगविख्यात महात्मा आणि या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग या मानवी जीवाला उपदेश करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यावर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे तो असा आजची जी सेवा आहे ती सेवा म्हणजे एक नैमित्तिक सेवा आहे आपल्याच गावातील समस्त सर्व आपल्या गावामधील भुतेकर परिवारामधील एक आदर्श माता एक आदर्श आई आपल्यामधून जाऊन आज त्या आईला 13 दिवस झाले म्हणून त्या आईच्या 13वीच्या कार्यक्रमानिमित्त आजचा हा नैमित्तिक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल समस्त भुतेकर परिवारातर्फे माझ्याकडे ही सेवा आलेली आहे म्हणून सर्व भुतेकर परिवार असतील त्यामध्ये आमचे अण्णा असतील नाना असतील जे कांता काका असतील आमचे बाप्पा असतील यांचे सर्वांचे मी आभार मानतो की कारण त्यांनी माझ्यावरती जेवढं प्रेम दाखवलं कारण मला असं वाटतं महाराज ही सेवा करण्याच्या योग्यतेचा अजून तरी मी झालेलो नाही परंतु आमचे दादा असतील तो एकदा मुलांना शिकवत असतो काय शिकवत असतो पहिलीच्या वर्गामध्ये शिकवायला गेलं काय शिकवतो क क ख ग घ असं शिकवत असतो मला सांगा त्या मास्तरला ते क ख ग येत नाही का येत नसतं का त्याला ते येत असतं परंतु सगळ्यात छोट्या मुलांना तो क ख ग पासून शिकवत असतो याचाच अर्थ तो त्या मुलांकरता सर काय होतात लहान होतात तसं तुमची आमची आई आहे महाराज प्रमाण सांगून गेलो बालकाचे झाले माता जाणून पाऊल घाली म्हणजे आपल्या जीवनामध्ये आई निघून गेली तर आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारं पात्र सगळं संपून जातं म्हणून त्या माये गेलेल्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपलं कर्तव्य आहे की गेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं काहीतरी हरिनाम करायला पाहिजे म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे 13वीचा आता 13वा कशा करता करायचा 10वा कशा करता करायचा श्राद्ध कशा करता करायचं याचे काही नियम आहेत याचे काही त्याचे शास्त्र आहे त्यामागे आता 10वा हा शास्त्र आहे विधी आहे आणि 13वा हा शास्त्र आहे मला सांगा आपल्या गावामधला एखादा व्यक्ती वारला आणि त्याच भावकीमधला दुसरा व्यक्ती दुसऱ्या दिवशी वारला तर दोन्ही व्यक्तीचे 10वा एका दिवशी करता येतो हा काय आहे विधी आहे परंतु 13वा म्हणजे काय महाराज 13वा म्हणजे शास्त्र आहे 13वा मध्ये तसं करता येत नाही 13वा हा 13व्या दिवशी करावा लागतो हे काय शास्त्र आहे शास्त्रामध्ये कुठला बदल करता येत नाही आता समजा माझं इथं कीर्तन झालं आणि उद्याच आपल्या शेजारच्या समजा भुतेगावामध्ये माझं कीर्तन असलं आणि तिथे जाऊन मी विचारलं आबा आता 2 किती होते 2 किती 2 किती महाराज 2 4 मला सांगा आता 2 4 जगाच्या पाठीवर मी कुठेही जाऊन विचारलं 2 किती होणार 4च होणार याच्यामध्ये बदल करता येत नाही का तर हे शास्त्र आहे शास्त्रामध्ये कुणालाही बदल करता येत नाही तसं 13वा हा 13व्याच दिवशी झाला पाहिजे म्हणून 10वा विधी आहे 10वा आपण करू शकतो
5व्या 7व्या 10व्या दिवशी करू शकतो आपण, परंतु 13वा हा 13व्याच दिवशी झाला पाहिजे. म्हणून आजचं हे कीर्तन आहे. मला सांगा, या ठिकाणी सर्व बसलेल्या समोर माय बापू माझ्या समोर बसलेले सर्वांना एक प्रश्न विचारतो. आपल्या हिंदू धर्म याच्या संस्कृतीमध्ये माणसावरती किती संस्कार होतात? किती संस्कार सांगितले? 16 संस्कार. परंतु या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसावरती 16 संस्कार होतीलच आणि झालेत असे कुणावरती नाही. परंतु तुमच्या आमच्यावरती प्रत्येकावरती 3 संस्कार मात्र सगळ्यावरती होत असतात. ते म्हणजे पहिला संस्कार म्हणजे बाळ जन्माला आल्याच्या नंतर जो त्याचं नाव ठेवलं जातं त्याला काय म्हणायचं? नामकरण संस्कार. आणि दुसरा संस्कार म्हणजे प्रत्येकावरती आपल्यावरती होत असतो दुसरा संस्कार. काही वरती झालाय, काही वरती आता या ठिकाणी बसलेल्या सगळ्यावरती झाला मला असं वाटतं, कारण या ठिकाणी तरुण मंडळी काय कीर्तनाला मला दिसत नाही. म्हणजे सर्वांवरती संस्कार झालेले. दुसरा संस्कार तो म्हणजे कुठला? घटे समीप नवरा घेऊनिया वाघरा. महाराज कोणाचं लग्न लावतात? हा संस्कार. दुसरा संस्कार सांगतोय मी, तो म्हणजे विवाह नावाचा संस्कार. आणि प्रत्येकावरती तिसरा संस्कार एक होणार आहे, होत असतो किंवा होणार आहे, हे ठरलेलं आहे. तो म्हणजे अंतसंस्कार, म्हणजे अग्निदाह. काही भागात अग्निदाह म्हणतात. हा संस्कार प्रत्येक माणसावरती 16 संस्कार प्रत्येक माणसावरती होत नाही, परंतु हे 3 संस्कार मात्र प्रत्येकावरती ठरलेले आहे. कारण महाराज जो या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य देह घेऊन आला ना, जन्माला आला ना, ज्याचं बारसं झालं त्याचं तीर्थ हे ठरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आल्याच्या नंतर जेवढा आपल्याला काळ मिळाला आहे, जेवढं आयुष्य मिळालं तेवढं आपण भगवंताच्या भक्तीमध्ये आपण ते लावलं पाहिजे. म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. आता 16 संस्कारामधून 3 संस्कार गेले, खाली किती उरले? 13 संस्कार. बोलत चला, किती उरले? 13 संस्कार. आता आपल्या इकडं हे झालं, समजा मौत झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो. काही भागामध्ये, पुणे भागामध्ये 3ऱ्या दिवशी असतो, आपल्या इकडे 2ऱ्या दिवशी असतो. आपण मौतीहून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सावडायला गेल्याच्या नंतर सर्व काय करतो? तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. काय करतो आपण? मला काय अनुभव नाही, परंतु वाचनामध्ये आलेलं आहे, गुरुवाऱ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. काय करतो आपण तिथं? ते सर्व अस्थी गोळा करतो. अस्थी गोळा केल्यानंतर त्या काय करायच्या? एखाद्या गाडग्यामध्ये भरून तीर्थाच्या ठिकाणी अस्थि विसर्जन करायचं. पैठणला असो किंवा रामसगावला अस्थि विसर्जन करतात. परंतु त्यामध्ये सगळेच अस्थि विसर्जन करतात का? नाही. त्याच्यामधला एक अस्थि ठेवली जाते. तिला काय म्हणतात? काय म्हणतात तिला? काय म्हणतात? बाप्पा पुढे, बाप्पा दिसना मला. त्याला काय म्हणतात? जीवखडा. जीवखडा म्हणतात ना. तर जीवखडा ठेवला जातो. म्हणून आता जीवखडा कशा करता ठेवायचा? गेलेलं म्हातारी परत येईल म्हणून का? कशा करता ठेवायचा? तो विधी असतो. तो आपल्या माणूस गेल्याच्या नंतर घरामध्ये 13 दिवस काय केल्यानंतर दिवा लावला जातो. मग त्या दिव्यापाशी आणून तो जीवखडा ठेवला जातो. आणि मग त्या 13 दिवसामध्ये त्या जीवखड्यावरती राहिलेले 13 संस्कार होत असतात. ते 13 संस्कार एकदा झाले आणि मग एकदा 13व्या दिवशी त्याच्या नावाचा एक प्रार्थना नावाचा एखादा पिंड एक सोडून दिला देव बाप्पाच्या हातून. एक पिंड सोडला की मग 13 दिवस पूर्ण झाले. त्या जीवखड्यावरती 13 संस्कार पूर्ण होतात. म्हणून आज तो 13वा दिवस आहे आणि म्हणून आपल्याला करावं लागते ती 13वी. विठाला आणि प्रत्येक माणूस गेल्याच्या नंतर हे कार्यक्रम व्हायला पाहिजे महाराज. कारण आई बापाने आपल्यासाठी एवढं हाडाचे काढ करून रक्ताचं पाणी करून जे आपल्यासाठी जेवढं कमवलेलं असतं सगळं त्यांचं आयुष्य त्यांनी आपल्याकरता खर्च केलेलं असतं. त्यांच्या ऋणातून उत्तर होण्याकरता आपल्याला काहीतरी दिले त्याशी उत्तीर्ण चरण
तेरवीच्या निमित्तानं कार्यक्रम आहे आणि नामस्मरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. मला सांगा, एखाद्या माणसाची आई वारू द्या, एखादा छोटासा मुलगा असू द्या, एखादा छोटासा मुलगा जर असला 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला जर आपण बघितलं तर त्याच्या जीवनामध्ये जर आई निघून गेली, कशी असू द्या महाराज, ती आपली आईच असते. कशी असू द्या. तुकोबराय म्हणतात, जैसी तैसी माय बरी माना येरी मानिल्या त्या. मला सांगा, एखाद्या मुलाच्या जीवनामधून आई निघून गेली तर गावामध्ये एखाद्या 4-5 माणसाचं एक सल्लागार मंडळ असतं. सल्लागार मंडळ काय करतं, दुसऱ्या दिवशी त्या ज्या व्यक्तीच्या बायको वारले त्याच्यापाशी जातं आणि त्याला म्हणतं, पाटील फार वाईट झालं हो, कुणाच्या जीवनामध्ये असं घडू नये, परंतु फार वाईट गोष्ट झाली, परंतु आम्हाला सर्वांना आमच्यामध्ये तुम्ही रोज बसता उठता, परंतु आम्हाला तुमची परिस्थिती पावत नाही हो. म्हणून आम्ही सर्वांनी एक विचार केला की तुमचं वय आता 45 वर्ष आहे, अजून तुमच्या आयुष्यामधले किती दिवस शिल्लक राहिले. आयुष्य किती, आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. तुमच्या आयुष्यामधले अजून भरपूर दिवस शिल्लक राहिले, अजून 55 वर्ष तुमचे शिल्लक राहिले. म्हणून आता काय करता, इतके दिवस तसंच राहता का? मग तुम्ही काय करा, दुसरं लग्न करा. आता पाटलाला पण हेच पाहिजे असतं, परंतु काय पाटीलाला बोलता येत नाही. मग तो पाटील काय म्हणतो, तुम्ही म्हणता म्हणून मी तयार होतो. आता ती परिस्थिती राहिली नाही, कारण आता जे पहिले राहिले त्यालाच भेटणार. परंतु एक सांगायचा भाग म्हणजे ते पाटील म्हणतात, तुम्ही म्हणता म्हणून मी तयार होतो. पाटील तयार झाला महाराज. मला सांगायचं काय, पाटील तयार झाला, घोड्यावरती बसला, लग्न लागलं, नवरी घरी आली. मला सांगा, त्या पाटलाला बायको मिळाली, पाटलाला पत्नी मिळाली, परंतु त्या 5 वर्षाच्या लेकराला आई मिळाली का? नाही महाराज, त्याला आई नाही मिळाली. कारण महाराज, ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये त्या बाळाला वागवलं, त्या आईला जशी त्या बाळाची माया येईल तसं त्या सावत्र आईला येईल का? नाही महाराज. जिनं 9 महिने पोटामध्ये वागवलं तसं त्या सावत्र आईला तशी त्याची माया येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, ते बाळ म्हणतं, कुठे गेली माझी आई मला करमत नाही, कुठे गेली माझी आई मला करमत नाही, हे नाग आई मला झोप येत नाही, हे नाग आई मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरोनी मला चालविले, रडू आले आई कोण गाईन अंगाई, रडू आले आई कोण गाईन अंगाई, हे नाग आई मला झोप येत नाही, हे नाग आई मला झोप येत नाही. ते बाळ रोज संध्याकाळी ते आईला आठवतं. मला सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की आपल्या ज्या मुलाला जो स्वतःची आई जीव लावते तशी सावत्र आई जीव लावणार नाही. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई आठवा. कारण ज्याच्या जीवनातली आई गेली महाराज त्याला विचारा आईची किंमत, ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. ते तुम्हाला अलगदपणे सांगतील. म्हणून महाराज असं म्हटलं जातं की आई ती आई असते महाराज. घडलेला प्रसंग आहे. एक आई होती बघा, एक गरीब आई होती आणि ती रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करण्याकरता जायची आणि तिचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा. बघता बघता मुलगा मोठा झाला, 10वी झाला, 12वी झाला आणि एखाद्या छोट्याशा कंपनीमध्ये कामाला लागला. आणि एक दिवस संध्याकाळचा वेळ आहे, 6 वाजता दोघजण आपल्या घराच्या अंगणामध्ये बसले आणि त्यावेळेस आईने ते आपल्या बाळाला प्रश्न केला, बाळा अरे तू लहान असताना तुझे वडील हा देह सोडून गेले, आपल्या सर्वांना सोडून गेले, परंतु ते गेल्यापासून लोकांच्या बांधावरती रोज जाऊन मी रोजाने काम करून
10 रुपये रोज असेल, 5 रुपये रोज असेल, पायी पैसा गोळा करून मी तुझ्यासाठी एवढं तुला 10वी पर्यंत शिकवलं, 12वी पर्यंत शिकवलं, ते सर्व शिक्षण झालं, तू आता कामाला लागला. मला एक सांग बाळा, तुझ्यासाठी मी एवढं केलं, परंतु मला असं वाटतं की आता शेवटच्या क्षणी तू मला सांभाळशील का नाही. समजा उद्या जर माझं काही झालं, समजा माझा एखादा डोळा जर गेला, तर तू त्यासाठी काय करशील. तो मुलगा म्हणजे चांगला होता महाराज, त्या मुलावरती संस्कार झालेले होते, कारण त्याने लहानपणी वडील वारलेले होते, त्यानंतर त्याने आपल्या आईचे कष्ट त्याने बघितलेले होते, त्याच्यावरती संस्कार झालेले होते, पारमार्थिक मुलगा होता. तो मुलगा म्हटला, आई मी भगवंताला एकच प्रार्थना करतो, मारुती रायाला हात जोडून विनंती करतो की माझ्या आईच्या जीवनामध्ये असं कुठलंही दुःख येऊ देऊ नको. त्यावेळेस आई म्हटली, अरे बाळा, प्रत्येकाला वाटत असतं आई गेली नाही पाहिजे, आई मला सोडून गेली नाही पाहिजे, परंतु ईश्वराच्या सत्तेपुढे कुणाचं काही चालत नाही रे बाळा. आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेना. भगवंताच्या मनामध्ये आल्यानंतर तिथे कोणाचं चालत नाही. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, आई अगं तुझा जर डोळा गेला तर मी काय करेन, तुला जालन्यासारख्या सिटीमध्ये नेईल, सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुला ऍडमिट करेल आणि तुझा विलाज करेल. त्यावेळेस आई म्हणते, बाळा जालन्याला तू नेशील, तिथे गेल्यानंतर जर जालन्यामध्ये तसा एखादा मोठा डॉक्टर नाही भेटला, त्यांच्याच्याने जर विलाज झाला नाही तर तू काय करशील. तर तो मुलगा म्हणतो, आई मी तुला संभाजीनगरला नेईल, तिथेही तुझा विलाज करेन. आईचं उत्तर तेच आहे. आई म्हणते, बाळा तिथेही माझ्या डोळ्याचा विलाज नाही झाला तर तू अजून काय करशील. तो म्हणतो, आई मी मुंबईला नेईन तुला. आई म्हणते, मुंबईला जर माझ्या डोळ्याचा विलाज नाही झाला तर तू काय करशील. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, आई मी विदेशातले डॉक्टर बोलून आणीन, अमेरिकेतले डॉक्टर मुंबईला बोलवीन, त्यांच्या हातून तुझी शस्त्रक्रिया करेन, तुझ्या डोळ्याचं ते ऑपरेशन त्यांच्या हातून करेल, परंतु मी तुला नीट करेन, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करेन, तुला पहिल्यासारखं व्यवस्थित करेन. तो मुलगा म्हटला, आईला बरं वाटलं. आणि मुलाने प्रश्न केला, मुलाने म्हटला, आई माझा तुझ्यावरती एवढा जीव आहे हे तुला कळलं, परंतु आई मला असं वाटतं तुझ्या जागेवरती जर मी असलो, माझा जर डोळा खराब झाला तर तू काय करशील. त्यावेळेस आई म्हटली, बाळा मी तुझी आई आहे रे, तुझ्यावरती असा वेळ कधी येऊ नये असं मला वाटतं, परंतु ईश्वराच्या नियमापुढे कुणाचं काही चालत नाही. मी तुझी आई आहे, 9 महिने 9 दिवस मी तुला माझ्या उदरामध्ये वागवलं, मी तुझ्या जन्माच्या वेळेस किती त्रास सहन केला हे मला माहिती आहे, माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू बाळा. मी गरीब आहे, मला याची जाणीव आहे, मी रुपयासाठी लोकांच्या बांधावरती फिरलेली आहे, मला याची जाणीव आहे, तुझ्यावरती अशी वेळ येऊ नये. परंतु तुझा जरी डोळा खराब झाला ना तर मी काय करीन, माझ्यामध्ये तेवढी ताकद नाही, मी तुला जालन्याला नेणार नाही, संभाजीनगरला नेणार नाही, मी काय करेन. त्यावेळेस तो मुलगा म्हणला, मग तू आई मला तसंच राहू देशील का. तर ती आई म्हणले, बाळा मी काही करणार नाही, मी त्या डॉक्टरांना सहज सांगून देईन, माझा डोळा काढा आणि माझ्या मुलाला बसवा, हे मी करेन. मला सांगायचं एवढंच आहे, वेळेप्रसंगी आपला स्वतःचा जीव सुद्धा देण्याकरता मुलासाठी तयार होते, ती आपली आई असते. म्हणून आई ती आई असते महाराज. म्हणून या आईच्या ऋणामधून उत्तर होण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण काही लोक म्हणतात, महाराज आम्ही तीर्थयात्रा केल्या, चारीधाम केले, गंगासागर केले, 4-4 वेळा केले, जगन्नाथपुरीला गेलो, परंतु मला एक सांगायचंय, मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो की अरे पंढरपूरचा जो पांडुरंग आहे ना, तो आई वडिलाच्या सेवा करता पंढरपूरमध्ये उभा राहिलेला आहे. काही लोक म्हणतात, महाराज आम्ही इतके पैसे भरून इकडे गेलो तिकडे गेलो, परंतु मला एक सांगायचंय, अरे घरच्या आई वडिलांची जर आपल्याकडून सेवा घडली नाही ना तर आपल्याला चारीधाम करण्यामध्ये काही उपयोग नाही. ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जिही का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. म्हणून आई वडिलांची सेवा फार आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे. एक सुंदर वाक्य, सुंदर रचना आहे बघा, ऐकण्यात आलेली. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. हृदयामधला देव राहिला, हृदयामध्ये उपासी. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी
काशी. मला हे सांगायचंय, तुम्ही रामेश्वरला जा, काशीला जा, परंतु आई वडिलाची जर सेवा आपल्याच्याने घडली नाही ना, तर त्या तीर्थयात्रे करण्याला काही फायदा नाही महाराज. कारण ज्या माता पित्याच्या श्राद्धानिमित्त, तेरवी निमित्त पुत्रांनी जर काही केलं नाही, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते त्यांना श्राप देत असतात. आहा कथा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून आई वडिलांची सेवा आपल्याच्याने घडली पाहिजे. एक कविता आहे बघा, काही लोक जिवंतपणे आई वडिलांची सेवा नाही करायची, परंतु मेल्याच्या नंतर जर त्यांचा कितीही जरी गौरव केला, कितीही मोठाले कार्यक्रम जरी ठेवले, तर त्याला काही उपयोग नाही. म्हणून आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा आपल्याच्याने घडली पाहिजे. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंड सेवा आपल्याच्याने घडली पाहिजे. म्हणून मेल्यावरती कितीही जरी काय केलं तर परत गेलेले आई वडील आपल्याला परत मिळणार. म्हणून असं वाक्य आहे बघा, एक ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद जरूर आती. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. आई वडील आपल्याला म्हणत असतात, जिवंत असताना आमची सेवा केली नाही, मेल्यावरती कशाला आमच्या नावाने बोलतो, ते असं आपल्याला म्हणत असते. तुझ्यासाठी जीवन रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देवो घशाला, उगीच ताण नको देवो घशाला. नको ते भाव लागू जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुझ्यासाठी प्राण रोखले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. जिवंत असल्यानंतर तुम्हाला घरामध्ये लाता बुक्क्या मारल्या, म्हणून आता मेल्याच्या नंतर मला आई आई म्हणून हाका मारतो, ज्याला काही उपयोग नाही. म्हणून ती आई म्हणते, पुष्प फुलाचे सजवून डोले, स्मशानात मी बांधली खोली. पुष्प फुलाचे सजवून डोले, स्मशानात मी बांधली खोली. आता तुझ्याशी कोणही न बोले, शेवटी अंगठाण पाणी प्याली, शेवटी अंगठाण पाणी प्याली. जगदीशातूनही मानिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. म्हणून आई वडिलांच्या ऋणामधून उतराई होण्याकरता आपण हे असे कार्यक्रम केले पाहिजे महाराज. तुम्हा आम्हाला जे आयुष्य मिळालेलं आहे ना, ते 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे. त्या ज्या आयुष्यामध्ये आल्यानंतर भगवंताची भक्तीही घडली पाहिजे आणि आई वडिलांचीही सेवा घडली पाहिजे. तुम्हा आम्हाला जे आयुष्य मिळालं महाराज, ते 100 लिटर पाणी, 100 लिटर पाणी म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. 100 लिटर पाणी, तेही म्हणजे विहिरीतलं नाही बरं का महाराज. विहिरीतलं पाणी कसं आहे, उपसलं की परत जेवढ्या तेवढा
येतं, आज उपसलं की उद्या तेवढ्या ठेप्याला येतं. परंतु 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे आपल्याला हौदामधलं पाणी आहे. घराच्या आपल्या 100 लिटरची एखादी टाकी घ्या समजा, त्या टाकीमधलं पाणी काय होतं, जेवढं काढलं तेवढं कमी होतं. म्हणून आपण समजायचं काही लोकांचं वय असेल 50 वर्ष, त्यांनी समजायचं आपल्या हौदामध्ये पाणी किती राहिलं, 50च वर्ष राहिलं. म्हणून आता राहिलेलं गेलेलं त्याचा विचार करायचा नाही, पण आता पुढे किती राहिलं हे कसं जगता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. कारण महाराज म्हणतात अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ घडी काळ वाटायची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून राहिलेला जन्म आहे ना तो भगवत भक्तीमध्ये कसा घालता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. कारण महाराज किती जन्म आपलं आयुष्य किती गेलं याचं बघायचं नाही, पुढे कसं करता सुधारता येईल आपल्याला हे बघायचं. कारण आपल्याला आयुष्याची गणना जर करायला गेलं त्यावेळेस आपल्याला सर्व सोडून इथून जावं लागेल. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये 2 गोष्टी केल्या पाहिजे बघा. एक गोष्ट पहिली म्हणजे भगवंताला विसरलं नाही पाहिजे, आणि दुसरी गोष्ट आपल्या मरणाला विसरलं नाही पाहिजे. कारण एक ना एक दिवस आपल्याला जायचं याचं भान ठेवून माणसाने जीवनामध्ये वर्तन केलं पाहिजे. कारण फार अनमोल किमतीचा देह भगवंताने आपल्याला दिला. कारण एका ठिकाणी सुंदर वर्णन आलेलं बघा, मनुष्य जन्म अनमोल रे, पार्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं. तू सत सत में जाया कर, गीत प्रभु का गाया कर, गीत प्रभु का गाया कर, नहीं लगता कुछ मोल रे, माटी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तुम्हाला मला जो जन्म मिळाला महाराज तो फार अनमोल जन्म आहे. मुली सांगतात तू बुलबुला आहे पाणी का. आपलं आयुष्य म्हणजे पाण्यावर जसा फेस येतो तसं आयुष्य आहे. कधी आज पाण्यावरचा फेस आलेला नाहीसा होईल आपल्याला सांगता येत नाही. त्याचं आपल्याला जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये याचं भान ठेवून माणसाने जीवन जगलं पाहिजे. तू बुलबुला आहे पाणी का, मत कर जोर जवानी 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 का. जवानीमध्ये आल्यानंतर आपण ताकदीचा अहंकार नाही बाळगला पाहिजे. महाराज म्हणतात मत कर जोर जवानी का, एक कमाई कर ले भाई, पता नहीं जिंदगानी का, पता
मिळाला परत आपल्याला मिळणार नाही याची शाश्वती आपल्याला नाही. म्हणून आल्यानंतर भगवंताची भक्ती केली पाहिजे, सार्थक आपण करून घेतलं पाहिजे. कारण महाराज आपलं मरण प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं मरण आपल्यावरती आपलं लक्ष त्याचं बारीक लक्ष असतं. कारण आपलं मरण आलेलं आपल्याला कळत असतं परंतु आपलं त्याच्यावरती लक्ष नसतं. मरणाच्या अगोदर 6 महिने आपल्याला त्याचे संकेत दिले जातात. कारण आमचे महाराज सांगायचे आपण 6 महिने अगोदर मरण आलेलं कसं कळतं. समजा आपण आंघोळ करताना बादल्या पाणी डोक्यावरती घेतलं तर आपल्या छातीचा भाग जर कोरडा राहत असेल आणि खांद्याचा भाग जर कोरडा राहत असेल तर समजून जायचं 6 महिन्याने आपण मरणार आहे. दुसरं सांगितलं सकाळची वेळ आहे, आपण घराच्या बाहेर चाललो, आपण पूर्व दिशेला चालत असताना आपल्या या शरीराची सावली